नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला गणेश सर, आपल्या गणेश गोळे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर चालू केलेला आहे 10th स्टँडर्डचा. त्याचा आपण पुढलं प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. काय पाहणार आहोत बाळांनो? प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्या अगोदर काय पाहिलं होतं ते आठवा, आणि ते जर नसेल आठवत तर आपला अगोदरचा व्हिडिओ बघा. बरोबर, चला काय पाहिलं होतं त्याच्यात आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मीन्स व्हॉट. कशाला बोलतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल? त्याचा जनरल फॉर्म्युला पाहिला होता. काय फॉर्म्युला होता आठवतोय का तो? बघा, मी इथं कोपऱ्यामध्ये लिहितो एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. कोणता फॉर्म्युला लिहिला मी बघा? एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी? एक्स अँड वाय हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत. ए बी सी हे काय आहेत? रिअल नंबर्स आहेत. हे काय आहेत? रिअल नंबर्स आहेत. बरोबर, आणि हे रिअल नंबर ए बी सी इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए बी सी यांच्या व्हॅल्यू 0 आल्या पाहिजेत का? नाही आहेत. त्यावेळेस हे काय होणार आहे? लिनियर इक्वेशन होणार आहे. अजून एक कंडिशन सांगितली होती आठवा, एक्स आणि वाय यांचा इंडायसेस घातांक किती असला पाहिजे? 1. 1 पेक्षा जास्त असला तर हे लिनियर इक्वेशन येणार आहे का? येणार नाही. हे आपण अगोदर पाहिलं होतं. तर चला बाळांनो, आता पुढे जाऊया आणि आपण काय करायचं आता? हे लिनियर इक्वेशन सोडवायचं कसं? बरोबर ना, अगोदरच्या ह्याच्यात काय पाहिलं आपण? लिनियर इक्वेशन आहे का नाही. बरोबर, कोणत्या कंडिशन? आता मी तिन्ही सांगितलं तुम्हाला. काय पाहिजे? तुमचा ए बी सी. बरोबर ना, ए बी सी हे जे नंबर्स आहेत हे रिअल नंबर्स पाहिजेत, आणि इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे 0 एवढी त्याची व्हॅल्यू पाहिजे का? नाही पाहिजे. त्याच्यानंतर एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत. 2 व्हेरिएबल्स त्याच्यामध्ये पाहिजेत, आणि त्या दोघांचा इंडायसेस 1 पाहिजे. 1 पेक्षा जास्त पाहिजे का? नाही. 1 पेक्षा जास्त जर आला तर हे लिनियर इक्वेशन येईल का? येणार नाही. हे आपण लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं. आता आपण पुढे जाऊया आणि काय करायचं आपल्याला? आता लिनियर इक्वेशन सोडवायचंय. काय करायचंय? सोडवायचं. आता लिनियर इक्वेशन सोडवायचं म्हणजे काय करायचं बाळांनो? आता याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? 2 व्हेरिएबल्स आहेत. बरोबर ना, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत. सोडवायचं म्हणजे काय करायचं? एक्स आणि वाय या दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. काय करायचं? एक्स आणि वाय या दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. आपण काय करणार आहोत बाळांनो? सायमल्टेनियसली. काय करायचंय? सायमल्टेनियसली म्हणजे काय? त्याची ॲडिशन करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायचं याच्यामध्ये? त्याची ॲडिशन करायची किंवा सबस्ट्रॅक्शन करायची, आणि त्याच्यानुसार हे लिनियर इक्वेशन काय करायचं आपल्याला? सोडवायचं. आता व्यवस्थित समजून घ्या बाळांनो, ज्या वेळेस आपण हे लिनियर इक्वेशन सोडवणार आहे म्हणजे कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे आपल्याला काय करायचे? व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर एक सिंपल टेक्निक बघा. काय करायचं अगोदर? याच्यातला कोणता तरी, याला आपण एक्स आणि वाय ह्याला व्हेरिएबल बोलतो. त्याच्यानंतर हे 5 3 2 आणि हे 3 याला काय बोलतो आपण? कोइफिशियंट. सपोज मला जर वाय याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एक्सचा जो व्हेरिएबल आहे त्याला काय करून घ्यायचं? सेम करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? सेम करून घ्यायचं. आता या एक्झाम्पलमध्ये ते सांगता येणार नाही, कारण काय झालेलं आहे बघा, याच्यामध्ये वाय काय आहे? सेम आहे. आता इथं सेम करण्याची गरज आहे का? नाहीये. पण जर इथं सेम नसता, व्यवस्थित समजून घ्या, इथं सेम नसता तर आपल्याला काय करावं लागलं असतं? सेम करून घ्यावं लागलं असतं. म्हणजे कोणत्या तरी एका नंबरने एका इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागलं असतं. आता ते डिटेलमध्ये मी पुढल्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पण आत्ता बघा काय दिलेलं आहे? 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. या दोघांमध्ये बघा 3y कोइफिशियंट काय आहेत? सेम आहेत. बरोबर ना, कोइफिशियंट काय आहेत? सेम आहेत. त्यामुळं जर आपण ह्यांची ॲडिशन केली, बघा आता मी ॲडिशनच का म्हणतो ते समजून घ्या. जर ह्यांची ॲडिशन केली, हा प्लस आहे हा मायनस आहे, ॲड केल्यानंतर दोघं काय होतील? कॅन्सल होतील. काय होतील? कॅन्सल होतील, आणि आपल्याला काय मिळेल? फक्त एक्स मिळेल. काय मिळेल बाळांनो? एक्स मिळेल. समजतंय? अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन हे सोडवायचंय. तर बघा आपण काय पाहतो? ही ॲक्टिव्हिटी काय बघतोय? प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला प्रश्न आहे. व्यवस्थित बघा काय विचारले त्यांनी. सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. काय म्हटलेत? ॲक्टिव्हिटी सॉल्व करायला सांगितले. याच्यामध्ये बघा आता इक्वेशन दिलेत 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, दुसरं दिलंय 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 2. पुढं काय म्हटलंय? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, प्लस आहे मायनस आहे, काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. काय करावं लागेल? ॲड, म्हणजे बेरीज करावं लागेल. बघा इथं ॲडिशन केली, पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन यांची काय केलेली आहे? ॲडिशन केलेली आहे. आता बघा व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस आपण आता ॲडिशन करणार आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9,
पहिलं इक्वेशन. दुसरं 2x - 3y इज इक्वल टू 12, हे दुसरं इक्वेशन. आता याची ऍडिशन करायची. काय करायचे? ऍडिशन. आता व्यवस्थित बघा इकडं, जर मी 5x आणि 2x या दोघांची ऍडिशन केली, आता इथं सबस्ट्रॅक्शन नाहीये, सबस्ट्रॅक्शनचा रूल मी पुढल्या एक्झाम्पल मध्ये सांगतोय व्यवस्थित, हे समजून घ्या. ज्यावेळेस मी या दोघांची ऍडिशन करेल, 5 + 2 किती येईल रे मुलांनो? 5 + 2 किती येईल? 7x येईल. किती येईल? 7x. आता इथं पहा, हे +3y आहेत आणि हे -3y आहेत, हे दोघं पण काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. त्याच्यानंतर 12 आणि 9 ह्यांची जर आपण ऍडिशन केली, ऍडिशन किती येते बघा, व्यवस्थित समजून घ्या. किती येते ती? 21. किती येते रे मुलांनो? 21 येते. बरोबर समजतंय? चला आता पुढे जाऊया. पुढे काय दिलंय बघा, x इज इक्वल टू 2 ब्रॅकेट दिले. आता त्याच्या अगोदर इकडे मला सांगा, हे 7x आहेत, हे काय आहेत? 7x आहेत. 7x ला काय? मल्टिप्लाय. काय तो? मल्टिप्लाय. मग जर मला 21च्या तिकडे जर 7 न्यायचं असेल, म्हणजे इज इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यायचं असेल, हा मल्टिप्लाय असलेला काय होईल? डिवाइड होईल. काय होईल? डिवाइड होईल. इकडे बघा, आता पहिल्यांदा x इज इक्वल टू 21 अपसाईडला आहे तसेच ठेवा. 21 अपसाईडला आहे तसेच ठेवले आणि हे 7 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होतील? डिवाइड होतील. काय होतील? डिवाइड होतील. समजताय? मग आता याचं डिव्हिजन करा. 7च्या टेबलमध्ये 21 आहेत. बघा, 7 1 जा 7, 7 3 जा 21. किती येत आहेत? 7 1 7, 7 3 21. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते रे बाळांनो? 3 येते. काय येते? 3 येते. समजतंय? आता आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. अगोदरच मी सांगितलं होतं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. त्याच्यातली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता पुढं काय करायचं? जी x ची व्हॅल्यू मिळाली ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायची. काय करायचे? कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकायची. याचा अर्थ समजून घ्या. आता 5x + 3y = 9 इक्वेशन मध्ये टाकायचे, म्हणजे ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करायची, त्या ठिकाणी ती ठेवायची आणि इक्वेशन सोडवायचंय. समजून घ्या. आता ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हटलंय? प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. आता आपण इक्वेशन 1 मध्येच टाकूया. इक्वेशन 1 कोणतं दिसतंय तुम्हाला? 5x + 3y = 9. हे इक्वेशन काय? 1 आहे. बरोबर ना? इथं लिहिलंय बघा, 5x ब्रॅकेट दिलाय त्यांनी, 5 इंटू, आता इकडे पहा व्यवस्थित, 5x + 3y = 9 इक्वेशन आहे. आता x च्या जागेवर त्यांनी ब्रॅकेट दिलाय. कन्फ्युज होऊ नका. इथं x च्या जागेवर काय दिलाय त्यांनी? ब्रॅकेट दिलाय. का दिलाय? कारण x ची व्हॅल्यू इथं पुट करायची आपल्याला. ती व्हॅल्यू याच्यात पुट करा. x ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे? 3 घेतलेली. काय घेतलेली आहे रे? 3. टाकून द्या इथं. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. बघा काय होत आहे, 5 × 3, 5 × 3 ही स्टेप इथं लिहितो मी. याच्यात डिरेक्टली पुढलं लिहिलेलं आहे. 5 × 3 किती येतील रे बाळांनो? 5 3 15 प्लस 3y = 9. 3y = 9. आता त्याच्या पुढल्या स्टेपला काय होतं बघा, हे 15 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होतील? मायनस होतील. काय होतील? मायनस. मग आता ती स्टेप इथं करा. 3y बरोबर, बघा आता व्यवस्थित, 3y = 9. हे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झाले? मायनस. काय झाले? मायनस. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो, हे प्लस होते, तिकडे गेल्यावरती काय झाले? मायनस झाले. काय झाले? मायनस झाले. आता पुढं सोडवा. काय होणार आहे बघा इथं, हे प्लस इकडे आल्यावरती काय झाले? मायनस. आता 9 मधनं 15 सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं आपल्याला? 9 मधनं 15 सबस्ट्रॅक्ट. पॉसिबल आहे का? आहे का पॉसिबल? नाहीये. मग काय करता येईल आपल्याला? बघा, 15 मधनं 9 सबस्ट्रॅक्ट करा आणि 15चं साईन द्या. समजतं ना? दोन संख्या आहेत, ही प्लस आहे, ही मायनस आहे. ही प्लस आहे, ही मायनस आहे. 9 मधनं 15 जात नाही, मग 15 मधनं 9 मायनस करा. राहतील काय? 3y = 9. काय केलं आता? x ची व्हॅल्यू पुट केली इथं. बरोबर ना? 5 × 3 + 3y = 9. बघा आता नेक्स्ट स्टेप इथं नाही, इथं करून दाखवली मी. 5 × 3 किती आले? 15. 15 आले प्लस 3y तुमच्या आहे तसेच = 9. आता नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे बघा बाळांनो, हे 15 इकडे प्लस आहेत, हे 15 काय तिकडं प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होतील? मायनस होतील. काय होतील? मायनस होतील. बघा आता तेच केलेलं आहे. 3y = 9 - 15, 9 - 15. आता बघा पॉसिबल आहे का? हे 15 मोठे आहेत आणि 9 छोटे आहेत. 9 मधनं 15 जाणं पॉसिबल आहे का? नाही. मग काय करायचंय, ह्या 15 मधनं 9 सबस्ट्रॅक्ट करा आणि 15चं साईन द्या. बरोबर ना? मी म्हणतोय ते समजतंय. मग 15 मधनं जर 9 गेले, राहिले किती रे बाळांनो? किती राहिले? 6 राहिले. किती राहिले? 6. पण कसले 6? -6.
हे समजून घ्या. किती राहिले? -6. डोक्यात येते. आता नेक्स्ट स्टेपला बघा, हे 3 मल्टिप्लाय आहेत. 3y इज इक्वल टू -6. हे 3y इज इक्वल टू 9 - 15. काय झालेलं आहे बघा, इकडं 9, इकडं सॉरी 3y 15 प्लस आहेत, तिकडे गेल्यावरती काय झालेले आहेत? मायनस झालेले आहेत. आता बघा व्यवस्थित, ह्या 15 मधनं 9 काय करायचे तर आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहेत. आणि साईन कोणाचं द्यायचं? 15 ला. कोणतं साईन आहे? मायनस. म्हणजे काय होईल बघा, 15 मधनं 9 गेले, राहिले किती? 6. साईन कोणतं आहे? मायनस आहे. कोणतं साईन आहे? मायनस साईन आहे. बरोबर ना? आता बघा परत एकदा, हे 3 मल्टिप्लाय आहेत. 3 काय आहेत? मल्टिप्लाय आहेत. इकडे काय होतील? डिवाइड होतील. इकडे काय होतील? डिवाइड होतील. तुमचे 6 -6 ॲज इट इज खाली घेतले बघा, इथं -6 काय घेतले? ॲज इट इज खाली घेतले. 3 इकडे मल्टिप्लाय, तिकडे काय झाले? डिवाइड झाले. 3 ने आता याला काय करा? डिवाइड करा. 3 1 जार 3, 3 2 जार 6. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली रे बाळांनो? 2. पण कसले? -2. कसले आले? -2. आणि फायनल बघा आता, सोल्युशन इज x, y. म्हणजे ह्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे x आणि y यांच्या व्हॅल्यू बघा, x ची काय काढलेली आपण? 3 आणि y ची काय ते? -2. म्हणजे सोल्युशन काय मिळालं बाळांनो? x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -2. समजलं का बाळांनो? परत एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो, लक्ष द्या व्यवस्थित. काय घेतलेलं आहे? ऍक्टिव्हिटी बघतोय आपण. दोन इक्वेशन कोणते? 5x + 3y इज इक्वल टू 9. फर्स्ट वन. सेकंड वन 2x - 3y इज इक्वल टू 12. काय करतोय? 3 + 3y हे -3y, त्याच्यामुळे मी ऍडिशन करतोय. काय करतोय? ऍडिशन. बघा आता इथं ऍडिशन केल्यामुळे काय झालं? +3y आणि -3y कॅन्सल झाले. 5x + 2x किती आले? 7x. इकडे बघा आता 9 + 2, 9 + 12 किती आले? 21. आता हे 7x, 7 याला मल्टिप्लाय, तिकडे काय होतील? डिवाइड. इकडे बघा काय केलंय? 7 मल्टिप्लाय होते, इकडे डिवाइड झाले. 21 अपसाईडला आहेत. 7 1 जार 7, 7 3 जार 21. x ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. बरोबर ना? आता ती x ची व्हॅल्यू आपल्याला कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची? 1 नंबरच्या. कोणत्या इक्वेशन मध्ये? 1 नंबरच्या. टाकून द्या. 1 टाकायची म्हणजे काय करायची? ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करायची, ठेवायची. बघा 5. आता या दोघांमध्ये साईन नाही, म्हणजे कोणतं साईन आहे? मल्टिप्लिकेशनचं. इथं बघा 5 × 3, 3 व्हॅल्यू टाकली, +3y इज इक्वल टू 9. पुढं 5 × 3 किती झाले? 15, +3y इज इक्वल टू 9. 15 +3y इज इक्वल टू 9. आता हे 15 प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होतील? मायनस. 3y इज इक्वल टू 9 - 15. पुढे घेतो. बघा आता हे 3 इकडे मल्टिप्लाय आहेत, इकडे गेल्यावर काय होतील? डिवाइड होतील. काय होतील? डिवाइड. बघा हे तुमचे -6 ॲज इट इज वरती ठेवले, हे मल्टिप्लाय झालेले, इकडे काय झाले? डिवाइड झाले. डिवाइड करा. 3 1 जार 3, 3 2 जार 6. आन्सर काय आलं? y इज इक्वल टू 2 नाही रे, -2. मग फायनल सोल्युशन काय मिळालं? म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू काय मिळाले आपल्याला? 3 अँड -2. ओके.